अगदी या सगळ्या पार्श्वभूमीवर आता आपण जाऊयात आपले प्रतिनिधी नितीन पाटणकर यांच्याकडे। एकूणच नितीन, आपण पाहतोय हे आंदोलन आता चिघळण्याच्या मार्गावर आहे आणि एकूणच पुणेकरांना याचा परिणाम भोगावा लागणार आहे, कारण रस्त्यावर याचा कसा परिणाम झाला, पोलिसांशी सुद्धा या आंदोलकांची बाचाबाची झाली होती याच प्रकरणामध्ये। निश्चितपणे आपण पाहिलं तर मंगळवारी रात्री म्हणजे परवा रात्रीपासून हे आंदोलन सुरू झालेलं आहे आणि परवापासून हे विद्यार्थी या ठिकाणी जमलेले आहेत, कारण रात्रीपासून रोहित पवार देखील या आंदोलनात सहभागी झालेले आहेत आणि आज सकाळी मोठी गर्दी या शास्त्री रोडवरती आपण पाहू शकतोय। विद्यार्थी आक्रमक झालेले आहेत, विद्यार्थी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी आणि नारेबाजी करतायत। त्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी हे जे आंदोलन चालू आहे तो शास्त्री रोड जो आहे तो वाहतुकीसाठी बंद केलेला आहे। पोलिसांनी बॅरिकेड लावलेले आहेत आणि हा रोड वाहतुकीसाठी बंद केलेला आहे। त्याचबरोबर सकाळपासून या ठिकाणी पोलीस बंदोबस्त जो आहे तो मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आलेला आहे। रॅपिड ॲक्शन फोर्स देखील पोलिसांनी या ठिकाणी दाखल झालेले आहे। मोठा पोलीस बंदोबस्त या आंदोलनाच्या परिसरामध्ये पोलिसांनी तैनात केलेला आहे। त्याचबरोबर वरिष्ठ अधिकारी देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि परिस्थितीवरती ते लक्ष ठेवून आहेत। वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी बोलणं झालेलं आहे, त्यांचं म्हणणं आहे की आमची एवढीच इच्छा आहे की विद्यार्थ्यांनी किंवा आंदोलक उमेदवारांनी कुठलाही कायदा हातात घेऊ नये। त्याचबरोबर MPSCची जी बैठक चालू आहे तिथले जे अधिकारी आहेत त्यांच्याशी पुणे पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी संपर्कात आहेत, तो काय निर्णय होतोय आणि तो इथं विद्यार्थ्यांना कळवला जाईल। मात्र सध्या इथं काहीशी तणावपूर्ण परिस्थिती आहे, विद्यार्थ्यांची संख्या वाढलेली आहे, विद्यार्थी लगातार घोषणाबाजी नारेबाजी करतायत आणि दुसरीकडे पोलिसांनी त्यांचा बंदोबस्त देखील तैनात केलेला आहे। पुणेकरांवर देखील आता या आंदोलनाचा परिणाम होताना आपण पाहू शकतोय, कारण शास्त्री रोड वाहतुकीला बंद करण्यात आलेलं ना, ही वाहतूक जी आहे ती इतरत्र वळवण्यात आलेली आहे। टिळक रोड असेल, सदाशिव पेठ असेल, नवी पेठ असेल, या सर्व संपूर्ण परिसरामध्ये वाहतूक जाम होताना आपण पाहू शकतोय। वाहतूक कोंडी या संपूर्ण परिसरामध्ये होते वाहतूक वळवल्यामुळे। त्यामुळे या आंदोलनाचा आता तिसरा दिवस आहे आणि तिसऱ्या दिवशी या आंदोलनाचा अगदी नितीन, या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आता आपण साम टीव्हीवर पाहतोय। अखेर ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे। 25 ऑगस्टची MPSCची परीक्षा अखेर पुढे ढकलण्यात आली आहे। या सगळ्या विद्यार्थ्यांची ज्यासाठी आंदोलनाची मागणी होती, जी मागणी होती ती मागणी आता मान्य झालेली आहे आणि IBPS आणि MPSCची जी परीक्षा 25 ऑगस्टला होती त्यातली MPSCची परीक्षा आता पुढे ढकलण्यात आली आहे। 25 ऑगस्टला आता IBPSचाच एकच पेपर होणार आहे, त्यामुळे आता या विद्यार्थ्यांची एक मागणी पूर्ण झाली आहे। मात्र कृषी विभागातल्या ज्या जागा आहेत त्या जागा या MPSCच्या परीक्षामध्ये वाढवण्याची मागणी जी आहे ती मान्य झाली की नाही या संदर्भातली माहिती अद्याप मिळू शकली नाहीये। मात्र सध्या या आंदोलनाला हे मोठं यश खरं तर म्हणावं लागेल, कारण अखेर 25 ऑगस्टचा MPSCचा पेपर जो होणार होता तो अखेर पुढे ढकलण्यात आलाय। MPSCच्या माध्यमातून आता हे ट्विट करण्यात आलंय। तर हे ट्विट नेमकं काय आपण पुन्हा एकदा पाहतोय साम टीव्हीवर। आताची ही सगळ्यात मोठी बातमी आहे। 25 ऑगस्टची MPSCची परीक्षा अखेर पुढे ढकलण्यात आली, ज्यासाठी हे विद्यार्थी 3 दिवसांपासून आंदोलन करत होते। अखेर त्यांच्या या आंदोलनाला हे यश आल्याचं आपण म्हणू शकतोय, कारण आता हे आंदोलक जे होते ते प्रचंड आक्रमक झालेले होते आणि एकूणच ही संख्या सुद्धा आंदोलकांची वाढत होती। याचा सगळा परिणाम पुण्यातल्या वाहतुकीवर होत होता, त्यामुळे पोलीस बंदोबस्त सुद्धा वाढवण्यात आला होता। त्यामुळे तणावपूर्ण परिस्थिती पाहता सरकारला, प्रशासनाला आता हा निर्णय बदलायला या विद्यार्थ्यांनी भाग पाडलेला आहे। त्या मागण्या त्यांच्या मान्य झाल्याचं आपण इथे म्हणू शकतोय, कारण 25 ऑगस्टचा जो त्यांचा पेपर होता MPSCचा तो अखेर पुढे ढकलण्यात आलेला आहे आणि आता 25 ऑगस्टला फक्त IBPSचाच पेपर होणार आहे। IBPSचेच परीक्षार्थी तो पेपर देऊ शकणार आहेत, कारण IBPS आणि MPSCचा हा पेपर एकाच दिवशी होणार होता आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून हे सगळे विद्यार्थी एकवटले होते। गेल्या 3 दिवसांपासून ते आंदोलन करत होते, मात्र प्रशासनाने त्यांच्या आंदोलनाची दखल घेतली नाही। काल सुप्रिया सुळे आल्या, रोहित पवार आले आणि त्यानंतर आता या ठिकाणी आंदोलकांची संख्या वाढत गेली, काहीशी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आणि म्हणून आता प्रशासनाला हा निर्णय घ्यावा लागलेला आहे आणि त्यांची एक मागणी आता मान्य झाल्याचं आपण पाहू शकतोय। जोरदार घोषणाबाजी खरं तर सकाळपासूनच या विद्यार्थ्यांची सुरू होती, त्यामुळे आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत आपण इथून हटणार नाही अशी आक्रमक भूमिका या सगळ्या विद्यार्थ्यांनी घेतली होती। एवढंच ते तर उपोषण करणार असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलं होतं आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर MPSC आयोगाला ही दखल घ्यावी लागली आहे। परीक्षा रद्द केलेली आहे, 25 तारखेची परीक्षा रद्द केली आहे। विद्यार्थ्यांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेऊयात।
काय हा उभी राहा परीक्षा पुढे ढकलली आहे काय परीक्षा पुढे ढकलली आहे 25 तारखेची काय विद्यार्थ्यांची परीक्षा पुढे ढकलल्यामुळे विद्यार्थी अत्यंत जोशात आहेत पण अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे की कंबाईनची जाहिरात आली पाहिजे 15,000 जागांची आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे 19 महिन्यांपासून रखडलेली स्किल टेस्ट ग्रुप सी मेन्सचा रिझल्ट लागल्यानंतर झालेली स्किल टेस्ट लवकरात लवकर रिझल्ट आला पाहिजे। अनेक 7,000 विद्यार्थी त्या प्रतीक्षेत आहेत आणि 15,000 कंबाईनची जागा आलीच पाहिजे आणि 1,500 राज्यसेवेच्या जागावर झाल्याच पाहिजेत ही सर्व विद्यार्थ्यांची मागणी आहे। धन्यवाद। आंदोलन चालू ठेवणार आहे का असंच आंदोलनाचं काय अजून जरी एक्झाम पुढे गेली तरी सुद्धा विद्यार्थी शांत बसणार नाहीयेत।